हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नेहमी एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि जेव्हा पण कधी मम्मींचा बड्डे असेल ना, तेव्हा गौरी गणपतीचा सण असतो आणि त्या काळामध्ये कोणत्या थीमचं केक करायचं ते कळतच नाही. तर मग म्हटलं आज मस्तपैकी मम्मींचा बड्डे 4 सप्टेंबरला व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट होतं आहे, कारण कामं पण भरपूर होती आणि तब्येत पण जरा बरी नव्हती, त्यामुळे व्हिडिओ लेट येतं हा आपला. तर 4 सप्टेंबरला मम्मींचा बड्डे असतो आणि त्या दिवशी म्हटलं छानपैकी असं मोतीचूर लाडूचा जो केक असतो ना, तर त्या थीमचा केक बनवावा आणि त्याच फ्लेवरचा केक बनवावा. तर त्याच्यासाठी मस्तपैकी आज मी व्हॅनिला बेस तयार करून घेतला आहे 1 किलोचा. तर आधीमध्ये कधी जर असा बड्डे असेल ना, तर वेगवेगळ्या थीमचा आपण केक बनवू शकतो. यावेळेस पण बनवला असता, पण म्हटलं जाऊ दे, आता गणपती आहेत आणि मोतीचूर लाडूचा असा थीमचा केक म्हणजे जे काही गणपतीला नैवेद्य आहे ना, तर तो पण दाखवायला येईल आणि त्याच थीमचा केक म्हटल्यावर जरासं फ्लेवर वेगळा आणि केकची डिझाईन वगैरे वेगळी गणपती सीझनमध्ये, म्हणून म्हटलं थोडंसं हा बनवून घेऊया. तर छानपैकी ते 1 किलोचा केक व्हॅनिला बेस मी तयार करून घेतला आहे आणि त्याचे छान असे 3 लेयर करून घेणार आहे. आणि म्हणजे नंतर ठरलं की मोतीचूर लाडूचा थीमचा केक आहे ना, तर तो करायचा. तर त्यासाठी मी राऊंड शेपमध्ये जसा केक बनवून घेतलेला, नाहीतर थोडासा डोम शेपचं भांडं होतं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी बनवू शकले असते. पण केक पूर्ण झाल्यानंतर लक्षात आलं की आपण ह्या थीमचा केक बनवूया. तर चला म्हटलं, ह्याच्यापासून सुद्धा येतो करायला गोल जे मोल्डमध्ये आपण केक बनवून घेतलेला असतं ना, तर त्याच्यापासून सुद्धा डोम शेपचा जो केक आहे ना, तर तो छान बनला जातो. तर इथे छानपैकी 3 लेयर्स करून घेतल्यात आणि जाळी वगैरे तर एकदम छान सुटलेली आहे. क्रीम वगैरे पण फेटून घेतली होती. तर थोडंसं शुगर सिरप वगैरे टाकून, थोडीशी क्रीम टाकून, जे काही माझ्याकडं केशर पिस्ता फ्लेवरचा जे काही क्रश होतं, तर मी ते घालून घेतलं त्याच्यामध्ये. तर मोतीचूर लाडूचा जो काही फ्लेवरचा केक आहे ना, तर तो व्हॅनिला बेसमध्येच छान लागतो, चॉकलेट बेसमध्ये नाही छान लागत. तर त्यासाठी मी ते व्हॅनिला बेसच शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही केशर पिस्ता फ्लेवर आणि बुंदी लाडूचं जे काही हे होतं ना, लाडू होता ना, तर तो त्याच्यामध्ये मी असं छानपैकी टाकून घेतलं आहे. एकदम मस्त फ्लेवर झालेला हा आणि पहिल्यांदाच ट्राय केलेला, पण टेस्टला तर अप्रतिमच झालेला. सगळ्यांना हा केक आवडला. तर याच्या अगोदरसुद्धा गणपती सीझनमध्ये जर का मम्मींचा बड्डे वगैरे आला ना, तर तेव्हा मोदक केक वगैरे असे म्हणजे वेगवेगळ्या थीमचे केक बनवले होते मी. आणि पहिला ऑर्डर भरपूर असायचे, त्यामुळे भरपूर डिझाईन वगैरे असं बनवायचे. आणि त्याच्यानंतर मग आता थोडेसे ऑर्डर्स कमी आहेत, त्यामुळं केकचं थोडंसं प्रॅक्टिस पण कमी झाली आणि आता बरेच दिवसांनी केक बनवते. पण एकदा का प्रॅक्टिस असलं ना, तर ते कायमस्वरूपी आपल्या हातामध्येच असतं. ते काही आपलं हातची कला कोण चोरून घेऊ शकत नाही. किती जरी दिवसांनी तरी आपण करायचा प्रयत्न केला ना, तर ते छानच होतं. तर ही सगळ्यात वरची लेयर आहे ना, तर आपण पूर्ण राऊंड शेप करायचं असेल तर उलटी ठेवतो आणि डोम शेप करायचं असेल ना, तर ती सरळच ठेवायची, म्हणजे त्याचा आकार आणि शेप आपल्याला द्यायला व्यवस्थित येतो. तर मी इथं जे काही राऊंड शेपचं जेव्हा केक करायचं असेल तर ती उलटी ठेवते आणि डोम शेपचा केक बनवायचा असेल ना, त्यावेळेला असा सरळ ठेवायचा, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला छान असा डोम शेप देता येतो. तर मी इथं जी काही सगळ्यात वरची लेयर्स आहे ना, तर ती वरतीच ठेवून असं सरळ ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर क्रीमने आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. आणि फायनल फिनिशिंग करायच्या अगोदर हा केक आहे ना, थोडंसं कमी क्रीम लावायची, क्रम कोटिंग करायचं आणि फ्रीजला ठेवून द्यायचं 10-15 मिनटं. तर व्यवस्थित सेट होतं. आणि त्याच्यानंतर जो काही आपल्याला कलर यूज करायचा आहे किंवा व्हाईट जर करायचं असेल तर व्हाईट, किंवा कोणताही डिझाईन करायची असेल ना, तर क्रम कोटिंग केल्यानंतर 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये डीप फ्रीजला ठेवून द्यायचा, म्हणजे लगेच सेट होतं आणि त्याच्यावरती डिझाईन वगैरे बनवायला आपल्याला छान येते. तर माझ्याकडे इथे तेवढा वेळ नव्हता, मी फक्त 5 मिनटंच फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि त्याच्यानंतर लगेचच असा केक बनवायला घेतला आहे. आणि जो काही मोतीचूर लाडूचा जो कलर आहे ना, तर तो परफेक्ट कलर येण्यासाठी इथं मी 1-2-3 ड्रॉप्स रेड कलर आणि 2-3 ड्रॉप्स येलो कलर जसे घालून मिक्स करून घेतले, कारण पूर्ण पिवळा कलर घातला तर पिवळाच होतो आणि थोडंसं आपल्याला असा केशरी टाईप, अबोली टाईप मोती कलर, म्हणजे मोतीचूर लाडूचा कलर येण्यासाठी हे 2 मी कलर इथं छानपैकी असे ॲड करून घेतलेत. जर का तुम्हाला थोडासा कलर वेगळा वाटत असेल तर थोडासा पिवळा कलर एक्स्ट्रा घालायचा. तर मला थोडा कलर वेगळा वाटला म्हणून थोडासा पिवळा कलर मी त्याच्यामध्ये घालून घेतला, 1-2 ड्रॉप्स परत. तर छान असा मोतीचूर लाडूला जो काही कलर असतो ना, तर तो सेम कलर असा आपल्या केकला म्हणजे क्रीमला आलेला आहे आता. आणि 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर मी आता छानपैकी असं फायनल फिनिशिंग करून घेते केकवरती. तर इथं गोल राऊंडवरतीच किती छान असा डोम शेपचा आपला आकार आला आहे बघा, आणि क्रीम पण जास्त वापरलेली नाही आहे.
थोडीशीच वापरली आहे आणि त्याच्यामध्येच असं व्यवस्थित डोम शेप असा करून घेतलेला आहे. आणि प्रॉपर मोतीचूर लाडूचं जे काही हे असं ना साईडनी कागद वगैरे, तर त्याच्यासाठी मी इथं बटर पेपर घेतलेलं आहे, थोडंसं प्लेटचं घरी घालून घेतलेलं आहे आणि तो मी साईडनं लावून देणार आहे. म्हणजे प्रॉपर आपल्याला मोतीचूर लाडू जसं असतो ना तर तसं थीम म्हणजे व्यवस्थित दिसेल, तर त्यासाठी असं लावून घेतलेलं आहे. आणि हा पण केक एकदम टेस्टला भारी झालेला, कारण मी फर्स्ट टाईमच असा हा केक ट्रायल केला तर त्यामुळं काय माहीत कसं होतं असं वाटत होतं, पण खाल्ल्यानंतर शेवटी लक्षात आलं की एकदम छान असं फ्लेवर झालेला. तर माझ्याकडे इथं 2-3 लाडू पण शिल्लक होते मोतीचूरचे, तर तेच यूज मी केले छान छान. आणि इथं जे काही मोतीचूर लाडू होते ना तर ते थोडंसं बारीक बारीक करून वरती ते थीम देऊन घेतली आहे. आणि थोडंसं पिस्ता वगैरे तर ते सुद्धा टाकून घेतले. वरून जेवढा आपण डेकोरेशन करेल तेवढा केक आपला छान दिसत असतो. तर अजूनसुद्धा घसा बसलेला आहे, त्यामुळं म्हटलं जास्त दिवसांनी पण व्हिडिओ टाकायला नको वाटतं. जेव्हा केलेलं आहे त्यावेळेला आपण टाकलं की बरं वाटतं. तरी पण हा व्हिडिओ 4-5 दिवस लेटच आलेला आहे, कारण एडिट करायलाच वेळ मिळाला नाही. तर असं ते म्हटलं 4-5 दिवस लेट चालेल एवढा. तर छानपैकी केक लाडू होता, तोही थोडासा जो कप केकचा कागद असतो ना तर त्याच्यामध्ये घालून छानपैकी असा ठेवून दिलेला आहे, म्हणजे प्रॉपर असा मोतीचूर लाडूचा आपला केक हा दिसतो. तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर थोडेसे स्प्रिंकल वगैरे होते ना तर ते पण थोडेसे टाकून घेतले. तर तुम्ही अशा प्रकारचा केक कधी बनवला आहे का, किंवा टेस्ट केला आहे का, खाल्ला आहे का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एकदम छान असा केक आपला इथं तयार झालेला आहे. आणि ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या थीमचे केक करायला मला फार आवडतं. आणि प्रत्येक वेळेस जसं मोदक थीमचा केक किंवा बाकीचे जे काही कोणतेही सण असेल ना तर त्या थीमचा केक वगैरे असं बनवायला आवडतं. त्यामुळे म्हटलं आता आहे बड्डे गणपती सीझनमध्ये, तर चला म्हटलं मोतीचूर लाडूचा केक बनवूया. मम्मीनं विचारलं तर मम्मी म्हटलं ठीक आहे बनव, तसं नैवेद्य पण दाखवलं होईल आणि आपल्याला केक पण कट करता येईल असं म्हटला मम्मीसुद्धा. म्हणून म्हटलं मग आपण छानपैकी असा मोतीचूर लाडूचाच केक बनवूया. तर इथं गणपतीला वगैरे नैवेद्य दाखवून घेतला छानपैकी. अगोदर गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवला, त्याच्यानंतर जो काही केक होता ना तर तो सेट करायला ठेवला. आणि नंतर संध्याकाळी मी छानपैकी असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं. 7-7:30 वाजता बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं. तर छानपैकी असं मम्मींचा आमचा बड्डे पण झाला आणि गणपतीला नैवेद्य पण झाला. तर हा होता 4 सप्टेंबरचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळी छानपैकी स्पेशल आम्ही जे काही पनीरची भाजी वगैरे केली, रोटी वगैरे पण घरीच बनवली. तर इथं गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मम्मीनं केक वगैरे चारला आम्ही, आणि सगळ्यांनी खाल्लासुद्धा. मम्मीनीसुद्धा सगळ्यांना केक चारला. तेव्हाच कळाले की टेस्ट एकदम भारी झालेली. तर छानपैकी अशी साडी वगैरे मम्मीने गिफ्ट दिली आहे. तर अर्चनाचं असं म्हणणं होतं की केक एवढा आहे तर मला सगळा पाहिजे केक खायला. बऱ्यापैकी मी जास्त केकच खाणार आहे, आज जेवण काही करणार नाही. तर तिला मी तर केक देत होती, तुला जेवढा केक खायचा आहे तेवढा खा असं बोलली. आणि जसं काही आपण विकतचे केक आणतो ना तर एवढे छोटे छोटे असतात आणि ते असे पुरवठे पण येत नाहीत, खाल्ल्यासारखे वाटत पण नाहीत. आणि घरी केलेल्या केकचं कसं सगळ्यांना मनसोक्त असं केक खाता येतो. तर छानपैकी सेलिब्रेशन झाल्यानंतर मम्मींचं मी आणि अर्चना इथं केक खाऊन घेतो आहे पाहिजे तेवढा. तर अर्चनाला म्हटलं तुला जेवढा खायचं आहे तेवढा खा. तर आम्ही दोघीजण मस्तपैकी हसत खेळत असं केक संपवायचं काम चालू आहे आमचं. तर बाकीच्यांनी सगळ्यांनी खाऊन घेतला आणि एकदम टेस्टला मस्त अप्रतिम असा केक झालेला. तर सगळ्यांनी या केक खायला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.